नमस्कार सखींनो. कपडे शिवताना किंवा घरातले कपडे खराब झाल्यावर ते टाकून द्यावेसे वाटतात ना. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही कमाल शिवणकाम ट्रिक्स दाखवणार आहे ज्या पाहिल्यावर तुमचं काम अगदी सोपं होईल. मग ती जॅकेटची चेन खराब झाली असो, कपड्यांचे कोपरे जोडायचे असोत किंवा बॅक स्टिच करायचे असो, या सर्व समस्यांवर आज आपण सोपे उपाय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा खास व्हिडिओ. सगळ्यात आधी पाहूया आपल्या जॅकेटची किंवा आवडत्या कपड्याची चेन जर मधूनच तुटली किंवा खराब झाली तर ती अगदी फिनिशिंगसह कशी जोडायची. बऱ्याचदा आपण सरळ शिलाई मारतो ज्यामुळे ती नंतर निघून जाते. पण इथे पहा, आधी चेन कपड्यावर व्यवस्थित सेट करून घ्यायची. कपड्याची कडा हलकीशी आत दुमडून घ्यायची जेणेकरून धागे निघणार नाही. आता मशीनवर अगदी हळूवारपणे सरळ शिलाई मारा. शेवटी कडा व्यवस्थित कापून फिनिशिंग द्यायचं. पहा, झाली ना तर जॅकेटची चेन एकदम मजबूत आणि नव्यासारखी. आता महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त बऱ्याचदा वापरून किंवा जुनी झाल्यामुळे ब्राची पट्टी सैल होते. अशा वेळी ती फेकून न देता घरातल्या घरात कशी टाईट करायची ते बघूया. पहिली पद्धत म्हणजे मशीनच्या साहाय्याने ब्राच्या मागच्या बाजूला पट्टी थोडी दमडून घ्यायची आणि तिथे एक मजबूत शिलाई मारून घ्यायची. यामुळे त्याची लांबी कमी होईल आणि ती परफेक्ट बसेल. आणि जर तुम्ही मशीन वापरायची नसेल तर सुई धाग्याची ही सोपी पद्धत बघा. पट्टीवर छोटे मोठे अंतरावर धाग्याचे उभे टाके घाला. त्यानंतर तो धागा हळूच ओढा. काय होईल, कापड तिथे छान गोळा होईल आणि पट्टी घट्ट होईल. आहे ना अतिशय सोपी आणि सरळ वेळ वाचवणारी ट्रिक. मार्केटमधून जेव्हा आपण सुटी चेन आणतो तेव्हा तिला शेवटी स्टॉपर नसतो, ज्यामुळे चेनचा रनर बाहेर निघून जाण्याची भीती असते. यासाठी ही सोपी पद्धत वापरा. चेनचा रनर आधी आत सरकवून घ्यायचा. आता चेनचा शेवटचा भाग कापून घ्या. तिथे कापडाचा एक छोटा तुकडा दुमडून रनरच्या पुढे ठेवा आणि मशीननं घट्ट शिलाई मारा. उरलेले कापड कात्रीने कापून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, कापडाचे धागे निघू नयेत म्हणून लायटरच्या साहाय्याने कडा हलकीशी गरम करून लॉक करा. बघा, घरच्या घरी परफेक्ट स्टॉपर तयार झाला. जर तुम्ही घरच्या घरी कापडी बॅग किंवा पाऊच शिवत असाल तर त्याचं तळ गोलाई किंवा व्यवस्थित त्रिकोणी येणं खूप गरजेचं असतं. कापड कसं जोडायचं ते नीट लक्ष देऊन बघा. कापडाच्या कडा एकत्र ठेवून आधी सरळ शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर कोपरा आतल्या बाजूने त्रिकोणी आकारात दुमडून त्या त्रिकोणावर पुन्हा एक घट्ट शिलाई मारा. जेव्हा तुम्ही हे कापड सुलट कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की बॅगचं तळ अगदी व्यावसायिक बॅगसारखा फिनिशिंगसह तयार झाला आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी कपड्यांचे किंवा डिझाईनचे कोपरे शिवणं खूप अवघड जातं. तिथे कापड गोळा होतं किंवा शिलाई चुकते. ही पद्धत बघा, जी बिगिनर फ्रेंडली आहेत. लेस किंवा पट्टी लावताना कोपऱ्याशी आल्यावर कापड सरळ न वळवता तिथे एक छोटासा त्रिकोणी फोल्ड करा. पेन किंवा खडूने तिथे खूण करून घ्या. खुणेवर शिलाई मारा आणि मग कापड फिरवून घ्या. यामुळे कोपरा एकदम टोकदार आणि स्वच्छ येतो. कोणतीही अडचण न येता कोपरे शिवण्याची ही सर्वोत्तम पद्धत सोपी आहे. आजकाल महिलांच्या कपड्यांना खिसे असणं खूप गरजेचे झालं आहे. पण तो खिसा बाहेरून दिसू नये असं वाटत असेल तर हा हिडन पॉकेटचा फॉर्म्युला वापरा. इनर वेअर किंवा ड्रेसच्या आतल्या बाजूला चेन कशी जोडली आहे ते पहा. खिशाच्या कपड्याला चेन लावून ती मुख्य कपड्याच्या आतल्या कडेला अशा प्रकारे स्टिच करायची. बाहेरून फक्त चेनची बारीक लाईन दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे किंवा लहान महत्त्वाच्या सुरक्षित ठेवू शकता वस्तू. शेवटी पाहूया शर्ट किंवा कुर्तीचे कट शिवण्याची सोपी पद्धत. कापड दुमडताना घोळ पडू नये आधी सरळ शिलाई मारून कापड कसं फोल्ड करायचं ते बघूया. यामुळे कट्स एकदम सरळ आणि सुंदर दिसतात. तसेच दोन वेगवेगळे कापड जसे की जीन्स आणि कॉटन एकत्र जोडताना कडा आतल्या बाजूला अदृश्य करायची जेणेकरून आतूनही धागे टोचणार नाहीत. ही ट्रिक्ससुद्धा नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, कशा वाटल्या या शिवणकामाच्या सोप्या ट्रिक्स? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. धन्यवाद.